कोल्हापुरातील कनकनगर परिसरात राहणाऱ्या वंदना राजेश वाघमारे यांचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला। मात्र दफनविधीसाठी जागा नसल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह एका टेम्पोत घालून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणला। यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली। महापालिकेचे अधिकारी ख्रिस्ती दफनभूमीच्या जागेविषयी ठोस आश्वासन देत नाहीत, तोवर मृतदेह घेऊन परत जाणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला। मात्र बराच वेळ या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी फिरकलेच नाहीत, त्यामुळे ख्रिस्ती बांधव अधिक आक्रमक झाले। मात्र या ठिकाणी असलेल्या शाहूपुरी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढली, तसंच प्रशासनासोबत चर्चा करून दफनभूमीचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक मृतदेह घेऊन परत गेले। यावेळी मयत महिलेचे भाऊ विवेक भालेराव यांनी प्रशासनाविषयी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला। माझ्या बहिणीचा मृत्यू रात्री 10 वाजता झाला आहे, पण आत्तापासून ते दफन करण्यासाठी जागाच कुठं मिळाली ना आम्हाला। ख्रिश्चन समाजाच्या जागा असून सुद्धा प्रशासन आम्हाला काही कुठलीही जागा देईना। आणि महत्त्वाचं काय की गेले कितीतरी वर्ष ह्या जागेचा प्रॉब्लेम सॉल्व कोणी करू शकत नाहीत। या दफनभूमीच्या जागेचा प्रॉब्लेम कोणी सॉल्व करू शकत नाहीत। महानगरपालिकेजवळ आम्ही 4 दिवस उपोषण केलं, पण त्याची दखल कोणी घेतली नाही। आणि आता आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो आहे, तिथंही दखल घेतली नाही। आमच्यावरच कारवाई केली चालल्या, प्रेत असताना सुद्धा कारवाई केली चालली आहे आमच्यावर। मग आम्ही काय करू सांगा? आम्ही जे आम्ही प्रेत आणले ते जाळू का पुरू एवढंच प्रशासनाला विचारायचं आहे।